अकोल्यामध्ये सध्या चर्चेचा विषय आहे ते म्हणजे मोठ्या प्रमाणावर तापणारे ऊन. 45 ते 47 डिग्री सेल्सिअस तापमान यावर्षी अकोल्यामध्ये नोंदवले गेले. अशाही तापमानात मोठमोठे वृक्ष बहारदार पद्धतीने एवढ्या तापत्या उन्हात लोकांना सावली देण्याचे काम. या तापत्या उन्हापासून संरक्षण मिळण्याकरिता अकोला येथील स्थानिक नगर परिषद कॉलनी येथील ओपन स्पेसमध्ये मागील काही वर्षापासून मोठ्या प्रमाणात वृक्ष लागवड करण्यात आली. आज या तपत्या उन्हामुळे या वृक्ष लागवडीचा या कॉलनीतल्या नागरिकांना मोठ्या प्रमाणात फायदा होताना दिसतो. कारण एकीकडे 45-46 डिग्री तापमान असताना मात्र या बगीच्यामध्ये 1 किंवा 2 डिग्री कमी तापमान जाणवते. या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे प्रजाती बांबू व विभिन्न प्रकारचे वनस्पती झाडे या ठिकाणी लावलेली आहेत व ती जोपासली आहेत. खरी परीक्षा तर या झाडांना या 45-46 डिग्रीमध्ये जिवंत ठेवण्यासाठी आहे. कारण की या झाडांना नियमित पाणी द्यावं लागतं आणि स्थानिक नागरिक यांना आपापल्या पद्धतीनं व उपलब्ध पाण्याच्या स्रोतापासनं या झाडांना पाणी देत असतात. पानझडीमुळे काही झाडे आज वाळलेली दिसतात, परंतु अतिशय तापत्या उन्हामध्ये काही झाडं मात्र पूर्णतः सुकलेली दिसून येतात, परंतु ही मेलेली नाहीत. अनेक झाडे आज हिरवीगार एवढ्या 47 डिग्रीमध्ये देखील आपणास दिसून येतात. बाहेरच्या मोकळ्या जागेतून जर आपण झाडांच्या सावलीमध्ये आलो तर या ठिकाणी मोकळ्या जागेच्या तुलनेत किंवा शहरातील इतर भागांच्या तुलनेत नक्कीच तापमानामध्ये मोठा बदल जाणवतो. या झाडांच्या सावलीमध्ये 1 ते 2 डिग्री सेल्सिअस तापमान इतर मोकळ्या जागेपेक्षा निश्चितच कमी असते. यामध्ये अनेक प्रकारची फुलझाडे देखील आहेत व शोभेची झाडे देखील आपल्याला दिसून येतात व आपल्याकडील भागात आढळणारे वृक्ष या ठिकाणी मोठ्या प्रमाणात लावलेली आहेत. या भागातील काही स्थानिक नागरिकांचे या बगीच्याबाबत आपण मनोगत ऐकूया. नमस्कार, मी अरुण गावंडे, काँग्रेस नगर अकोला. आमच्या या ओपन स्पेसमध्ये इथं काँग्रेस नगरच्या आणि विदर्भ हाऊसिंग कॉलनीच्या जॉईंटमध्ये जो आहे तिथं आमचे स्थानिक जे रहिवासी आहेत तिथले त्यांनी पुष्कळ अशी वृक्ष लागवड आम्ही केलेली आहे. त्याच्यामुळे अकोला आता जो टेम्परेचर अकोला चालू आहे 45 ते 47 डिग्रीच्या दरम्यान, त्याच्यामुळे या ठिकाणी आम्हाला 1 ते 2 डिग्री कमी तापमान जाणवते. माझं अकोलावासियांना असं आव्हान आहे, नम्र विनंती आहे की प्रत्येकाने 1-2 झाड तरी आपल्या परिसरात लावावं, ते जोपासावं, ज्यामुळे आपल्या शहराचं सौंदर्यात भर होईल आणि जो तापमानात कमी आहे तरी आपण याकडे हे वृक्ष या बगीच्याचे वैशिष्ट्य म्हणजे या बगीच्यामध्ये आज अनेक विभिन्न प्रकारचे पक्षी, फुलपाखरं व सरपटणारी प्राणी दिसायला लागली. लहान मुलांना देखील या ठिकाणी खेळायला खूप चांगले वातावरण निर्माण झाले. या बगीच्यामध्ये
नियमित श्रमदान करणारे आमचे गडेकर काका यांचं देखील या ठिकाणी आपण मनोगत जाणून घेऊया. नमस्कार, मी रत्नकुमार जिमदास गडेकर, अकोला नगर महापालिका प्राथमिक शाळेत मुख्याध्यापक म्हणून सेवानिवृत्त झालो. या परिसरामध्ये मी 1983 आपण पाहत आहात ही झाडे या परिस्थितीमध्ये आहेत. विशेष सांगायचं म्हणजे अकोल्यामध्ये जेव्हा 46 पर्यंत पारा वर गेला होता त्यावेळेला या भागामध्ये पारा हा 42-43च्या वर गेला नाही कधी. म्हणून आपल्याला सर्वांना विनंती आहे की आपण वृक्षारोपण करून अकोला शहराचं नाही तर या निसर्गाचं संरक्षण करावं अशी विनंती. धन्यवाद. मी अरविंद थोरात, शाखा अभियंता, जिल्हा परिषद लघु सिंचन विभाग इथून सेवानिवृत्त झालो असून मागील 7 ते 8 वर्षापासून या बगीच्यामध्ये मी नियमित फिरायला येत आहे. सुरुवातीला बगीच्यामध्ये एक ग्राउंडच होतं फक्त असं मुलांना खेळण्याकरता, परंतु कॉलनीमधील कार्यकर्ते गडेकर काका, प्रवीण भाऊ यांनी, बरेच इटोले काका यांनी सर्वांनी मेहनत करून इथं हा बगीचा फुलवलेला आहे. आणि आज रोजी पाहिलं तर या इकडे जर दृश्य पाहिलं तर पूर्ण बगीचा हिरवागार झालेला आहे. आणि आज रोजी या बगीच्यामुळे असं झालेलं आहे की अकोल्यातलं बाहेरचं तापमान आणि या बगीच्यात तापमान याच्यामध्ये नक्कीच 2-3 डिग्रीचा फरक आहे. तर माझी याची अकोल्याकर नागरिकांना अशी विनंती आहे की आपल्या परिसरातील मोकळी जागा, आपले अंगण परिसर यामध्ये वृक्ष लागवड करून अकोल्याचं तापमान कसं कमी करता येईल याबद्दल प्रयत्न करावे. आता पावसाळा येत आहे, आता आपण आंबे, लिंबोळ्या यांचे बियाणे जमा करून पावसाळ्यात तोंडावर ते बियाणे लावावे आणि जास्तीत जास्त वृक्ष लागवड करावी अशी मी सर्व अकोलेकरांना आवाहन बोलत आहे. आम्ही या ओपन स्पेसमध्ये मागील 5-6 वर्षापासून झाडांची लागवड केलेली आहे. आता आपल्या इथे उन्हाळा खूप तपतोय, त्यामुळे वातावरण 45-47 असतं. त्यामुळे माझी सगळ्या अकोलेकरांना विनंती आहे की सगळ्यांनी वृक्ष लागवड करावी आणि झाडांचं पालनपोषण करावे. प्रत्येकाने आपल्या यांनी 1 ते 2 झाडं दरवर्षी लावावे, म्हणजे आपल्यामध्ये उन्हाचं प्रमाण कमी झालं पाहिजे. धन्यवाद. गेल्या 5 वर्षापासून मी या बगीच्यामध्ये मॉर्निंग आणि इव्हिनिंग वॉक करतो. तर मला 5 वर्षामध्ये जो बदल म्हणजे लक्षात आला तो म्हणजे इथे वृक्ष लागवडीमुळे. पहिले वृक्ष इथे लहान होते आणि आता ते भरपूर मोठे झाले. त्यामुळे जो वातावरण आहे त्याच्यामध्ये वातावरणात जवळपास 2 ते 3 डिग्रीचा जाणवतो. मी फिरायला येतो त्यावेळेस मला इथे कमीत कमी टेम्परेचर आढळते 43-44 याच्या आसपास. आणि मी रोज सकाळ किंवा संध्याकाळी राऊंड मारतो. त्याच्यामुळे या ठिकाणी एक गोष्ट मात्र नक्की लक्षात येते की झाडांमुळं या ठिकाणचे तापमान शहरातील इतर सिमेंट रस्ते, ओपन स्पेस किंवा इतर भागातल्या तापमानापेक्षा नक्कीच कमी आहे. त्यामुळं अकोलेकरांना माझी विनंती आहे की सर्वांनी येणाऱ्या वर्षामध्ये, येणाऱ्या पावसाळ्यामध्ये मोठ्या प्रमाणात वृक्ष लागवड करावी व ती जगवावी. धन्यवाद. कहीं दूर जब दिन ढल जाए